नमस्कार. अनेकांच्या मनात असतं की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. पण सुरुवात कुठून करायची? तर आज आपण यशस्वी उद्योजक होण्यासाठी जो एक महत्त्वाचा ब्लूप्रिंट लागतो ना, त्यावरच बोलणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. कोणतंही प्लॅनिंग न करता व्यवसायात उतरणं हे म्हणजे स्वतःहून धोका पत्करण्यासारखं आहे. वेळ, पैसा, मेहनत सगळं काही पणाला लागतं. आणि खरं सांगायचं तर बहुतेक नवीन व्यवसाय एका चांगल्या, ठोस प्लॅन अभावीच तर फसतात. मग प्रश्न येतो की ही जोखीम टाळायची कशी? असं काय प्लॅनिंग करायला हवं, ज्यामुळे व्यवसायाचा पाया अगदी मजबूत होईल? चला, तर मग हेच समजून घेऊया. तर कुठल्याही व्यवसायाची पहिली आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आपली कल्पना आणि बाजारपेठ. हो, ह्याच दोन गोष्टींवर सगळा खेळ अवलंबून असतो. सुरुवात होते एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने. नक्की विकणार काय? म्हणजे एखादं उत्पादन असेल की एखादी सेवा, प्रॉडक्ट की सर्व्हिस. जोपर्यंत ही गोष्ट कागदावर अगदी स्पष्ट होत नाही ना, तोपर्यंत पुढची दिशाच ठरवता येत नाही. बरं, एकदा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ठरलं की पुढचा प्रश्न येतो हे विकायचं कसं? फक्त ऑनलाईन विकणार की फक्त ऑफलाईन की मग दोन्हीचं मिश्रण करणार? कारण हा एक निर्णय खूप महत्वाचा आहे. यावरच तर व्यवसायाचा सगळा खर्च आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरणार आहे. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम अगदी लक्षात ठेवण्यासारखा. आपली कल्पना कितीही भारी असो, अगदी ब्रिलियंट, पण जर बाजारात त्याला मागणीच नसेल तर तो व्यवसाय चालणार नाही. सोपं आहे. द की इज टू फाइंड अ प्रॉब्लेम अँड सेल द सोल्युशन. लोकांची गरज ओळखून त्यावर उपाय विकायचा. एकदा कळलं की आपल्या कल्पनेला मागणी आहे की मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मार्केट रिसर्चचा. आपला ग्राहक नक्की कोण आहे, त्याचं वय काय, आवडीनिवडी काय आहेत, बाजारातले आपले स्पर्धक काय वेगळं देत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधलीच पाहिजेत. नाहीतर हे म्हणजे सरळ सरळ अंधारात तीर मारण्यासारखं आहे. ओके, तर कल्पना पक्की झाली, मार्केट रिसर्च पण झालं. आता जरा जमिनीवर येऊया आणि काही प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया, म्हणजे पैसा आणि कायदेशीर बाबी. आता सगळ्यात आधी हिशोब करूया पैशांचा. व्यवसायाच्या सुरुवातीला किती खर्च येईल, म्हणजे सेटअप कॉस्ट, जागेचं भाडं असेल तर ते, आणि हो, मार्केटिंगसाठी लागणारा पैसा. या सगळ्याचं एक तपशीलवार बजेट बनवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं. एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक जण एक कॉमन चूक करतात. पहिल्या दिवसापासून नफ्याची अपेक्षा करतात, पण खरं तर तसं होत नाही. म्हणूनच कमीत कमी 6 महिने व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा पैसा, म्हणजे एक बॅकअप फंड, बाजूला काढून ठेवलेलाच पाहिजे. दिस इज नॉन निगोशिएबल. हे एक प्रकारचा आर्थिक सेफ्टी नेट आहे. आणि हो, पैशांइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे लीगल रजिस्ट्रेशन. सुरुवातीला केलेला हा थोडासा खर्च भविष्यातल्या मोठ्या कायदेशीर डोकेदुखीपासून आपल्याला वाचवतो. त्यामुळे याकडे ना अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आता व्यवसायाच्या प्रकारानुसार जीएसटी रजिस्ट्रेशन, शॉप ॲक्ट लायसन्स किंवा एमएसएमई नोंदणी यांसारख्या गोष्टी गरजेच्या असू शकतात. आणि अशावेळी एका तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. चला, आता येतो खरा रियालिटी चेक, म्हणजे ग्राहक मिळवणं आणि व्यवसायात येणाऱ्या संभाव्य धोक्यांसाठी तयार राहणं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, व्यवसाय सुरू करणं हे खरं तर सोपं काम आहे, पण त्यासाठी ग्राहक मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, सगळ्यात अवघड काम आहे. आणि इथेच गरज लागते एका सॉलिड मार्केटिंग प्लॅनची. ग्राहक कसे मिळवायचे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं, ह्या सगळ्याचा विचार अगदी सुरुवातीपासूनच करायला हवा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि स्वतःला विचारण्यासारखा एक प्रामाणिक प्रश्न. समजा व्यवसाय आपल्या प्लॅनप्रमाणे नाही चालला, नुकसान झालं, तर आपला प्लॅन बी काय आहे? प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे ह्या प्रश्नाचं उत्तर तयार असतं, आणि यालाच म्हणतात रिस्क प्लॅनिंग. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय आहे? यशस्वी व्यवसायाकडे जाणारा हा मार्ग नेमका दिसतो कसा? चला, पटकन बघूया. तर हा आहे तो 6 पायऱ्यांचा ब्लूप्रिंट. पहिली पायरी, एक स्पष्ट कल्पना. दुसरी, सखोल मार्केट रिसर्च. तिसरी, अचूक गुंतवणूक नियोजन. चौथी, योग्य कायदेशीर नोंदणी. पाचवी, एक प्रभावी मार्केटिंग प्लॅन. आणि 6वी, सगळ्यात शेवटची, खंबीर रिस्क प्लॅनिंग. यात 6 मजबूत पायऱ्यांवर आपल्या व्यवसायाची इमारत उभी राहते. हा ब्लूप्रिंट तर आता आपल्याकडे आहे, पण खरी तयारी तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण स्वतःला कठीण प्रश्न विचारायला लागतो. म्हणूनच जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्या व्यवसायाच्या कल्पनेमध्ये सगळ्यात मोठी जोखीम, सगळ्यात मोठा धोका कोणता आहे? या एका प्रश्नाच्या उत्तरातच भविष्यातल्या यशाची पहिली पायरी दडलेली आहे.